नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आपण स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आजचा एपिसोड खूप धमाकेदार असणार आहे तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आपण काल बघितलं की अर्जुन बाहेर कुसुमताईसोबत बोलायला गेलेला असता आणि सायलीही त्याला बोलवायला गेलेली असते. तर अर्जुन म्हणतो की मला अर्जंट मीटिंग आहे, तर मी आता लगेच चाललो आहे. पण सायली म्हणते की नाही, तुम्ही आज सायली डे साजरा करतायत की नाही, मग आज जेवण आमच्यासोबतच करायचं. म्हणून अर्जुन आणि सायली दोघेजणी मध्ये जेवणासाठी येतात. मध्ये येताच प्रतापराव म्हणतात हां आलेत. आणि दोघेही अर्जुन आणि सायली दोघेही जेवणासाठी डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवर बसतात. आणि अर्जुन म्हणतो वा रेडी. अर्जुनचं ताट वाढलेलं असतं आणि अर्जुन इतका पटापटापटा घास घेतो की सर्वजण त्याच्याकडे बघत असतात. कल्पनाताई त्याच्याकडे बघत असतात, सायली त्याच्याकडे बघत असते, अस्मिता पण बघत असते, प्रतापरावही बघत असतात. विमलताई काही म्हणणार पण त्या काही म्हणतच नाही. शेवटी सायलीच म्हणते अहो, पण तिलाही तो काही रिस्पॉन्स देत नाही आणि आपापलं जेवण चालूच ठेवतो. प्रतापराव म्हणतात अरे हळू. सायली म्हणते अहो जरा सावकाश जेवा. अस्मिता म्हणते काय चाललंय तुझं, हळू ना. आणि अर्जुनला खाता खाता ठसका लागतो. सर्वजण म्हणतात अरे हळू ना. कल्पनाताई म्हणतात पाणी घे पाणी घे. अर्जुन पाणी घेतो आणि ते बी पटपट पिऊन घेतो आणि म्हणतो आणि परत पटपट जेवायला लागतो. सायली पण त्याच्याकडे बघत असते का हा एवढा घाईमध्ये का जेवत आहे. प्रतापराव म्हणतात अरे काय चाललंय तुझं. एकीकडे पाणी पितो, एकीकडे जेवण करतो आणि हाताने खुणवतो की जेवण छान झालंय आणि मध्येच ढेकर देतो. तर सर्वांना म्हणतो की सॉरी सॉरी. अर्जुन म्हणतो बायको तू लास्ट टाइम चिडली होती की मी जेवायला घरी आलो नव्हतो, बघ आता जेवण संपवलंय, आता निघू. सायली म्हणते पण मी तुमच्या कामाच्या आड कधी आली आहेत का. सायली म्हणते मी फक्त एवढंच म्हणत असते नेहमी की खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि अर्जुन तिथनं निघून जातो. कल्पनाताई म्हणतात सायली तुला अजून पुरी वाढू. सायली म्हणते नाही नको आई, खूप जेवली आहेत मी. कल्पनाताई म्हणतात अगं असं कसं पोट भरलं, तू काहीच जेवलेली नाहीयेस. कल्पनाताई म्हणते मी वाढते. विमलताई म्हणतात की अहो सगळं तुमच्या आवडीचं बनवलेलं आहे. अस्मिताही तिला वाढायला निघते, उठते. अस्मिता आणि कल्पनाताई दोघीही त्यांच्या हाताने खाऊ घालत असतात. अर्जुनला हे बघून फार आनंद होतो आणि इकडे कल्पनाताई सायलीला खाऊ घालत असतात. अर्जुन म्हणतो ही सगळी तुझी माणसं आहेत बायको, पण तुझं कुटुंब अजूनही पूर्ण नाहीये. मी तुझ्या आईबाबांना शोधून ते पूर्ण करेनच. आणि इकडे कुसुमताई हॉस्पिटलमधून आश्रमात आलेल्या असतात आणि तेवढ्यात तिथे अर्जुन पोहोचतो. अर्जुन म्हणतो कुसुमताई शोधलत का तुम्ही, सापडलत का फोटो. कुसुमताई थोड्या अपसेट नाराज आवाजातच म्हणतात की फोटो काढलेच नाहीत तर मिळणारच कसे. कुसुमताई म्हणतात पण तुम्ही सायलीच्या ओळखपत्राबद्दल बोललात म्हणून मी सोमू आणि मानसीचं जुनं शाळेचं सामान काढून ठेवलंय. अर्जुन म्हणतो मग सायलीचं ओळखपत्र सापडलं. अर्जुनला आनंद होतो आणि म्हणतो काय फॅन्टॅस्टिक. कुसुमताई म्हणतात त्यावर तिचा फोटो पण आहेत. अर्जुन आनंदून म्हणतो की वाव दॅट्स अ ग्रेट न्यूज, कूल. अर्जुन म्हणतो पण तुमचा चेहरा इतका सॅड का दिसतोय मला. आणि कुसुमताई तो आय कार्ड ओळखपत्र जे सापडलेलं असतं ते अर्जुनच्या हातात देतात. अर्जुन ते ओळखपत्र बघतो आणि बघतच असतो की त्याच्यावर नेमका सायलीचा फोटोच व्यवस्थित नसतो. तो तर त्या फोटोला खालून वरून निरखून बघतो पण त्यातला सायलीचा फोटो त्याला काही नीट दिसत नाही. अर्जुन म्हणतो ID वरचा फोटो खराब झालाय, काही दिसत नाहीये. कुसुमताई म्हणतात अहो तेच तर 15-16 वर्षांपूर्वीचं आहे ते, घरात सापडलंय हे आपलं नशीब. मधुभाऊंनी खूप जपून ठेवलं असेल हो, आणि ते इतकं वर्ष जुनं आहे ते बरं कसं राहील. अर्जुन म्हणतो अहो पण चेहरा नाही दिसला तर काय उपयोग. कुसुमताई म्हणते की अर्जुन सर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी सगळे लिफाफे सर्व कागदपत्रे शोधून काढले पण त्यात सायलीचं दुसरं कुठलंच ओळखपत्र सापडलेलं नाही. यावर अर्जुन नाराज होतोच आणि कुसुमताई म्हणतात आपल्याकडं सापडलं आहे ते हेच आहे. अर्जुन म्हणतो आज खरंच खूप होप्स होत्या, वाटलं होतं काहीतरी प्रूफ नक्की मिळेल, पण आता सायलीच्या खऱ्या आईबाबांना कसं शोधायचं. या दोघांचा सीन आता इथे संपतो आणि आता दुसरीकडे त्यांनी सिटी हॉस्पिटलचा सीन दाखवलेला आहे. सायली मधुभाऊंना भेटण्याकरता हॉस्पिटलमध्ये गेलेली असते
आणि ती इकडे तिकडे बघते आणि म्हणते कुसुमताई कुठे गेली? कॉफी आणायला गेली वाटतं, असं म्हणून ती मधुभाऊंशी बोलायला गप्पा मारण्यासाठी त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते काय म्हणतायत मधुभाऊ, कसे आहात? मधुभाऊ, तुम्हाला माहिती आहे का, आईंचा माझ्यावरचा पूर्णपणे राग गेला आहे आणि अस्मिताताई पण माझ्याशी खूप प्रेमाने वागतायत. आणि तुम्हाला माहिती आहेत का, आज सर्व घरातल्या सर्व जणांनी मिळून आज माझा सायली डे दिवस पण साजरा केला. सायली डे म्हणे. मधुभाऊ, सगळे माझ्यावर इतका जीव लावतात ना, माहितीये. हे सगळं बघायला ना तुम्ही घरी चला ना. किती वाट बघायची मी तुमची सतत. आणि हे पण माझ्यावर खूप प्रेम करतायत हं, खूप जीव लावतात माझ्यावर. पण माझं अजिबात ऐकत नाही ते. कामाच्या व्यापामध्ये खाण्यापिण्याकडे लक्षच नसतं त्यांचं. खाण्यापिण्याच्या वेळा पाळायला हव्यात ना मधुभाऊ, पण माझं अजिबात ऐकत नाही. मी काय म्हणते, तुम्ही घरी चला आणि त्यांचा कान पिळा ना, तुमचं तरी ऐकतील ते. हो ना. सायली खूप आनंदात असते आणि जो आनंद दिवसभर तिच्यासोबत घडलेला असतो तो सगळा ती मधुभाऊंना सांगते. तुम्हाला जर आत्तापर्यंतचा भाग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून शेवटपर्यंत बघायलाही विसरू नका. सायलीला तितक्यात एक फोन येतो आणि ती म्हणते आलेचं मधुभाऊ. चैतन्याचा फोन असतो आणि सायली म्हणते हॅलो. चैतन्य म्हणतो हॅलो सायली वहिनी, अर्जुन कुठे आहेत ग? त्याचा फोन लागत नाहीये. सायली म्हणते कुठे म्हणजे? अहो तुमची महत्वाची मीटिंग होती ना, तुमच्या बरोबरच असतील ना ते. चैतन्य गोंधळून जातो आणि म्हणतो आमची मीटिंग? हा नाही, आमची आज कुठलीच मीटिंग नव्हती. मी तर इथे कोर्टात आलेलो आहे. सायली म्हणते हो का? सायली म्हणते बरोबर, हे पण माझ्या बरोबर नाहीये. सायली म्हणते चैतन्य भाऊजी आपण नंतर बोलूयात जरा, मी बाहेर आहे जरा. चैतन्य बोलणारच हॅलो सायली, तेवढ्याच सायलीने फोन ठेवून दिलेला असतो. चैतन्य म्हणतो याने परत काहीतरी माती खाल्लेली दिसते. सायली फोन ठेवते आणि खूप चिडलेली असते आणि म्हणते बघितलं ना मधुभाऊ, बघितलं ना, सतत खोटं बोलायचं असतं यांना माझ्याशी, काहीतरी लपवतायत आणि हे हल्ली रोज वरचेवर चालू आहेत. चांगला समाचारच घेते मी यांचा. इकडे कुसुमताई आणि अर्जुन दोघेही आश्रमात बसलेले असतात. कुसुमताई म्हणतात की काय करायचं हो आता. अर्जुनचा फोन वाजतो आणि अर्जुन फोन काढतो तर बघतो बायकोचा फोन आहे. अर्जुन खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो बायको, सायलीचा फोन आलाय. लास्ट टाइम मी आलो होतो आश्रमात तेव्हाही मी सांगितलं होतं तिला मीटिंग मध्ये गेलोय, पण मी इथे आलो होतो हे सांगितलं नव्हतं ना. फोन घेतला नव्हता तर घरी खूप प्रश्न विचारले तिने मला. आता काय करू? कुसुमताई म्हणतात मग फोन घेऊ नका, सिंपल. अर्जुन म्हणतो नका उचलू काय? नाही उचलला तर काय, घरी जाऊन परत 100 प्रश्न विचारेल ती मला. कुठे गेला होता, का फोन उचलला नाही, खूपच कन्फ्युजन आहेत ओ. कुसुमताई म्हणतात मग फोन उचला, सोपं आहे. अर्जुन म्हणतो काय सोपं लावलं तुम्ही? अर्जुन म्हणतो उचलावं लागेल हा. कुसुमताई तुम्ही अजिबात आवाज करू नका, अजिबात कळू देऊ नका की तुम्ही इथे आहात. कुसुमताई म्हणतात अहो फोन घ्या पहिले. अर्जुन म्हणतो हा मी घेतो आणि फोन उचलतो. हॅलो बायको, काही अर्जंट आहे का? सायली म्हणते फोन उचलायला एवढा वेळ का लागला हो तुम्हाला? अर्जुन म्हणतो ते मी मीटिंग सुरू होती ना म्हणून. हो का? मग चैतन्य भाऊजींना फोन उचलायला सांगायचं ना. तो मीटिंग मध्ये आहे ना, तो क्लायंटशी बोलतोय. तो सुद्धा क्लायंट सोबत बोलतो आहेत ना, मग तो सुद्धा फोन नाही घेऊ शकत. सायली म्हणते बर, तुम्ही दोघं एकत्र आहात का? सायली चिडते आणि म्हणते बर तुम्ही घरी या, मग बघते मी तुम्हाला. अर्जुन घाबरतो आणि म्हणतो बघते म्हणजे काय नाही, ठेवा फोन. आणि अर्जुन हॅलो करतो, तिकडे सायलीने फोन ठेवलेला असतो. अर्जुन हॅलो करतो. कुसुमताई म्हणतात काय झालं? अर्जुन म्हणतो मेलो. अर्जुन म्हणतो मी मेलो. सायली फोनवर म्हणाली की घरी या, बघतेच. म्हणजे काय, कुसुमताईंना हसायला यायला लागतं. मलाही हसायला आलाच हा सीन बघून. तुम्हीही हसा आणि हसता हसता कमेंट करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका हा. अर्जुन म्हणतो माझी इथं हालत खराब आहे, तुम्ही हसताय काय? चिडक्या बिब्याला घाबरलेला बिब्बा म्हणून बसते तर हसायला येतंय. अर्जुन म्हणतो घाबरतोस, मी खूप घाबरतो तिला. जगातला प्रत्येक नवरा त्याच्या बायकोला घाबरतोच आणि त्या लिस्ट मध्ये ना माझा नंबर 1 आहे, नंबर 1. आता घरी जाऊ? नाही मला आता पटकन घरी जावं लागेल. कुसुमताई म्हणतात अर्जुन सर ऑल द बेस्ट. आणि अर्जुनही म्हणतो थँक्यू, खूप गरज आहे मला त्याची, मी आलोच.
इकडे प्रियाचा वॉर्ड चेंज केलेला दिसतोय, कारण दोघंही कॉन्स्टेबल प्रियाला घेऊन कुठेतरी चाललेले असतात. प्रिया म्हणते, एक 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 मिनिट, कुठे घेऊन चाललाय तुम्ही मला? तो कॉन्स्टेबल म्हणतो की कुठे नाही, फक्त तुमचा वॉर्ड चेंज करतोय. प्रिया म्हणते, अहो हा 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 वॉर्ड कशाला, किती घाणेरडा आहे, तो किती मस्त होता, तिथेच थांबते ना मी. शिवाय माझ्या नवऱ्याला कसं कळणार की वॉर्ड बदलला आहे ते? तो कॉन्स्टेबल म्हणतो, त्याची काळजी तुम्ही करू नका, ते आम्ही बघू कसं कळवायचं ते. असंच बोललं पाहिजे त्या प्रियासोबत, हो की नाही प्रेक्षकांनो? घेऊन जावा आत तिला. इकडे सायली म्हणते, बघितलं ना मधुभाऊ, आत्ताही ते दोघं सोबत नाहीये तरी माझ्याशी खोटं बोलतायत. म्हणे मीटिंगला आलोयत आम्ही दोघे, घरी जाऊन चांगला समाचार घेते मी यांचा. खरंच घे सायली, बघतेच आज कसं ते. पण कुसुमताई नाहीये, तिच्या अचानक लक्षात येतं. आणि सायली म्हणते, तिला विचारायला हवं कुठे आहे ती. तिला काय माहिती अर्जुन आणि कुसुमताई आश्रमात गेलेत. पण असो, आता ती फोन करते कुसुमताईंना. कुसुमताई इकडे काहीतरी निवडत असतात आणि त्यांना सायलीचा फोन येतो. त्याही घाबरलेल्या असतात. कुसुमताई म्हणतात की आधी तिने अर्जुन सरांना केला आणि आता मला. आणि कुसुमताई फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो. तिकडनं सायली म्हणते, कुसुमताई, अगं कुठे आहेस तू? कुसुमताई घाबरलेली असते आणि तिची ही बोबडी वळते. ती म्हणते, मी हॉस्पिटल. सायली म्हणते, तू हॉस्पिटलमध्ये कुठे, कॅन्टीनला आहेस का? अगं मी केव्हाची येऊन इथं मधुभाऊंच्या इथे थांबली आहे. कुसुमताई म्हणते, अगं ते मी हॉस्पिटलमध्ये नाहीये, घरी आले, फ्रेश व्हायचं होतं ना. आणि तू तू कशी काय ग, न सांगता हॉस्पिटलमध्ये आली? सायली म्हणते, कुसुमताई अगं मी दर 2 दिवसांनी इथे यायचं ठरवलंय ना, मग त्यात सांगायचं काय तुला प्रत्येक वेळेला? आणि तू मधुभाऊंना असं एकटं सोडून का गेलीयस? कुसुमताई म्हणतात, अगं ते काय, डॉक्टर म्हणालेत की आता सतत तसं मधुभाऊंकडे बसण्याची एवढी गरज नाहीये. तसं आपण बसूच त्यांच्याकडे, पण पोहोचतेच आहे ना, मी येतेय. सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी कधी जाऊन ह्यांच्याशी बोलते ना, असं झालंय मला. कुसुमताई म्हणते, का ग, काही झालंय का? सायली म्हणते, अगं वरचेवर खोटं बोलायला लागलेत माझ्याशी, आणि असं सगळं करून काय मिळतंय त्यांना मला काहीच माहित नाही. आज घरी जाऊन चांगला समाचार घेते बघ त्यांचा. कुसुमताई म्हणतात, अगं जाऊ दे ग, अर्जुन सर जरा खोटं बोललेच असते तर कुठे एवढं मनावर घेतेस त्यांचं? अगं माझा नवरा बोलायचा ते तोंड उघडायचं ते खोटंच बोलायचा. तुझं नवऱ्याचं तरी तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि जर ते खोटं बोलले असतील ना, तर ते तुझ्या हिताचंच असेल. सायली म्हणते, कुसुमताई तू आज यांची बाजू कस काय घेते ग? ते कुसुमताईने बी माती खाल्ली. कुसुमताई म्हणतात, ते बाजू घ्यायलाच पाहिजे ना, शेवटी जावईच येते. ते तुझ्याशी खोटं बिटं बोलले नसणार, खात्री आहे माझी. सायली म्हणते, बरं पुरे, ते काय ते मला ठरवू दे, मी बोलते यांच्याशी घरी जाऊन. ठेवते, तू लवकर ये इथे. सायली फोन ठेवते आणि मधुभाऊंना भेटते आणि म्हणते, मधुभाऊ येते हं मी. कुसुमताई येईलच. इकडे प्रियाला भेटायला ते वकील आणि अश्विन आलेला असतो. प्रिया म्हणते, पुरावा? वकील म्हणतो, कोर्टात तुमच्या जामिनासाठी माझं हेच आर्ग्युमेंट असणार आहे. महिपत शिकरेने तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. प्रिया म्हणते, हो दिल्या होत्या. वकील साहेब तुम्हाला सांगते ना एकदा की गळा दाबायला म्हणून अंगावर आलेत. तो वकील म्हणतो की अहो पण आपल्याला याचा कोर्टात पुरावा द्यावा लागेल. प्रिया म्हणते, हो पण गळा दाबल्या, धमक्या दिल्या, याचा पुरावा कसा असणार? अश्विन म्हणतो, जेव्हा तो तुझ्या समोर आला होता, तुझा गळा दाबला होता, तेव्हा ते CCTV फुटेजचे काही सॅम्पल आहेत का? प्रिया घाबरते आणि म्हणते, नाही. ते वकील म्हणतात, पण महिपतपासून तुमच्या जीवाला धोका होताच, याचा काहीतरी पुरावा मिळवावाच लागेल, त्याशिवाय तुमची सुटका होणं अशक्य आहे. अश्विन म्हणतो, तन्वी अगं आठव काहीतरी, प्लीज आठव. प्रिया मनोमन विचार करते आणि म्हणते की महिपत माझ्या जीवावर उठला होता, याचा पुरावा कुठून आणू मी आता? CCTV फुटेज म्हणे, ते मिळालं तर खरंच मी त्या महिपत सोबत पार्टी करताना दिसेल. ते वकील म्हणतात, ठीक आहे, पण तुम्ही काही पुरावा आहे का हे आठवण्याचा तर नक्की प्रयत्न करा. उद्या आपली कोर्टाची तारीख आहे, तेव्हा ते आपल्याला पुराव्यासकट सिद्ध करावं लागेल. महिपतपासून तुम्हाला धोका आहेत,
तरच तुम्हाला जामीन मिळू शकतो. प्रिया म्हणते की मी आठवण्याचा प्रयत्न करते. ते वकील म्हणतात की डॉक्टर अश्विन जरा येता का, मला तुमच्याशी बोलायचंय. अश्विन म्हणतो तन्वी मी जाऊन येतो. प्रिया खूप गोंधळलेली असते आणि विचार करत असते आणि म्हणते की उद्या माझा जामीन झालाच पाहिजे. पण मी कसं सिद्ध करू की महिपत माझ्या जीवावर उठला होता म्हणून मी खोटी साक्ष दिली. काय करू आता. आणि प्रियाच्या डोक्यात लगेच एक प्लॅन शिजतो. तेवढं तर आपल्याला माहितीच आहे की प्रिया किती चॅप्टर बाई आहे. ती काहीही करू शकते आणि ती म्हणते की आपल्याला तेव्हाचा तर पुरावा नाही मिळणार पण आत्ताचा आपण पुरावा क्रिएट करू शकतोय. महिपत पासून मला धोका होता आणि आहे हे सिद्ध झाल्याशी कारण. आणि ती तिच्या डोक्यात काहीतरी शिजतच असतं आणि ती म्हणते त्या कॉन्स्टेबलला की मला वॉशरूमला जायचंय. ती कॉन्स्टेबल म्हणते जाऊन येते. ती कॉन्स्टेबल म्हणते जा जा. इकडे सायली घरी येते आणि तेवढ्यात तिला कल्पनाताई आवाज देतात. सायली मधुभाऊ कसे आहेत ग. सायली म्हणते आई मधुभाऊ ठीक आहे. डॉक्टर म्हणाले की त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा आहे. मग तुझा चेहरा असा का पडलाय. सायली म्हणते की यांचा तुम्हाला काही फोन वगैरे आला होता का. कुठे जातात काही सांगून गेले. अगं तो बाहेर कुठे मीटिंगला जातोय आपल्याला सांगून गेला ना तो. सायली म्हणे खोटं बोललेत त्यांच्या काही मीटिंग वगैरे नव्हती. चैतन्य भाऊजींनी मला खरं काय ते सांगितलंय. म्हणजे अर्जुन तुझ्याशी खोटं बोललात. नाही म्हणजे त्याला येऊ देत त्याचे चांगलेच कान उघडते. पण हे बघ बाळा तू नको काळजी करू. आणि तेवढ्यात अर्जुन तिकडने येतो तो हे वाक्य ऐकतो आणि म्हणतो काळजी करू नकोस. काळजी करू नकोस म्हणजे काही झालंय का, काही प्रॉब्लेम. कल्पनाताई म्हणतात हो प्रॉब्लेम हा झालाय की तू तुझ्या बायकोशी खोटं बोललाय आणि हे आपल्या घरामध्ये अजिबात अलाउड नाही आहे. अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोशी खोटं बोललो. सायली म्हणते तुमची आज कुठलीच मीटिंग नव्हती. सायली म्हणते तुम्ही जरी माझ्याशी खोटं बोलून गेला असलात ना तरी मला चैतन्य भाऊजींनी खरं काय ते सांगितलं. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो चैतन्य त्याला नको तिथे तोंड उकडायची गरजच आहे. कल्पनाताई म्हणतात उत्तर दे अर्जुन तू का खोटं बोललास. सायली म्हणते आई हल्ली हे माझ्याशी खूप खोटं बोलतात. सतत काहीतरी लपवत असतात. पण आज तर त्यांनी हे सिद्धच केलं. अर्जुन म्हणतो काय सिद्ध होण्याचा प्रश्नच येत नाही. मी खोटं बोललोच नाहीये. हे बघ चैतन्याचा तुला फोन आला तेव्हा तो कोर्टात होता. जेव्हा तो कोर्टाचं काम संपवून तो ऑफिसमध्ये आलात ना तेव्हा त्याला कळलं की आमची मीटिंग आहेत आणि मी त्या मीटिंग मध्ये बसलेलो आहे. आणि मग तोही मला मीटिंग मध्ये जॉईन झाला. जेव्हा तुझा फोन आला होता तेव्हा तो मीटिंग मध्येच होता माझ्यासोबत. हो ते म्हणाले की ते कोर्टात आहे. अर्जुन म्हणतो तेच तर तेच आहे ना. जेव्हा मीटिंग अलाइन झाली तेव्हा तो कोर्टात होता. सो त्याला माहीतच नव्हतं की मीटिंग आहेत म्हणून. हे बघ मला काय म्हणायचंय माहित नसेल तर तसं सांगायचं की मला माहित नाहीये. खोटं का बोलायचं. तर कन्फर्म करायचं होतं ना की मला फोन करून. काही लोक ना काही कन्फर्म न करता नुसतं बोलत सुटतात काहीही बोलतात मग हे असे आपल्यात प्रॉब्लेम होतात. सायली म्हणते तुम्ही खरं सांगतायत. अर्जुन म्हणतो ऑफकोर्स खरंच सांगतोय मी. एक काम करतो मी फोनच लावतो त्याला तू बोल त्याच्याशी म्हणजे क्लिअर होऊन जाईल. कल्पनाताई म्हणतात की अगं सायली अर्जुन मीटिंगला जातोय हे आपल्याला तो आयत्या वेळी सांगूनच निघाला. अर्जुन म्हणतो हा म्हणजे त्याची मीटिंग ती शेवटच्या क्षणीच ठरली असेल ग जी चैतन्याला माहीतच नसेल. नाही मी त्याला ना फोनच करतो. काय ना त्यालाही दिसू दे ना त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम होत आहेत. माझी बायको डाऊट घेतीये माझ्यावर. थांब मी आत्ताच फोन लावतोय त्याला. सायली म्हणते नाही त्याची काही गरज नाहीये. म्हणजे इथे कोणीही खोटं बोललेलं नाहीये ना चैतन्य भाऊजी ना तुम्ही. मी चिडण्याआधी एकदा तुमच्याशी बोलायला हवं होतं. कसं ना बघा प्रेक्षकांनो अर्जुनने कसं सायलीला पटवून दिलं की मी मीटिंगलाच होतो. ते बघितलं ना. वकील तर वकीलच असतो. तो बरोबर समोरच्याला एकदम जाळ्यात घेतो आणि सफाईदार खोटं बोलतो. पण अर्जुनचं हे खोटं बोलणं सायलीचा चांगल्यासाठीच होतं हेही आपल्याला माहिती आहे. तर प्रेक्षकांनो आत्तापर्यंतचा एपिसोड आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून सिरियल इथे संपलेली नाही आहेत. अजून बाकी आहे तर शेवटपर्यंत बघायलाही विसरू नका. सायली म्हणते मला माफ करा. अर्जुन म्हणतो केलं नाही म्हणजे माफ करा असं काय बोलतेस. तुला माहित नव्हतं ना. इट्स ओके मी फ्रेश होऊन येतो मम्मा पटापट. आणि अर्जुन रूम मध्ये जातो. अर्जुन वरती येऊन शुष्कारा घेतो म्हणजे त्याला असं रिलॅक्स वाटतं आणि तो खुर्चीवर बसतो. अर्जुन म्हणतो आय एम रिअली सो सॉरी सायली. तुझ्या आई बाबांना शोधताना मला तुझ्याशी खूप खोटं बोलावं लागतंय.
पण काही हरकत नाही. पण ते सापडतील ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद असेल ना, तेव्हा माझा सगळा गिल्ट कॉम्पन्सेट होऊन जाईल. खरंच अर्जुन असंच होईल, हो की नाही प्रेक्षकांनो? असंच व्हायला पाहिजेत ना. आणि अर्जुन ते आय कार्ड काढतो आणि त्याच्याकडे बघत असतो, पण त्याला काही समजत नाही. इकडे सायली अर्जुनसाठी कॉफी बनवत असते. इकडे अर्जुन त्याची बॅग आणि ते आय कार्ड कबर्डमध्ये ठेवत असतो आणि इकडे सायली कॉफी घेऊन अर्जुनकडे येत असते. आणि सायली दरवाजा उघडते. अर्जुन ते आय कार्ड बघत असतो आणि तिला बिचकून तो आय कार्ड कबर्डमध्ये ठेवून देतो आणि सायली त्याच्याकडे बघतच असते. आणि इथेच हा मालिकेचा एपिसोड संपतो. तुम्हाला ही आजची मालिका कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आता आपण बघू की प्रोमोमध्ये काय दाखवलं आहे ते. इकडे प्रियाने काहीतरी प्लॅन केलेला असतो. प्रिया पळत असते आणि तिच्या मागे कोणीतरी चाकू घेऊन पळत असतं आणि पळून पळून तो दरवाजा बंद असतो आणि ती तिथं थांबते. महिपत म्हणतो की पळून पळून कुठे जाशील तू? तुझे आज तुकडे केल्याशिवाय हा महिपत शिक्रे हलत नसतो इथून. आणि ते प्रियाचे तोंड दाबतो आणि चाकू तिच्या पोटात खुपसतो असं दाखवलेलं आहे. पण माहित नाही आता हे स्वप्न आहेत की खरं आहेत. तुम्हाला काय वाटतं? आणि इकडे सायली काहीतरी अर्जुनच्या बॅगमध्ये शोधत असते आणि तिला ते आय कार्ड मिळतं. ती म्हणते माझ्या शाळेतलं आय कार्ड हे यांच्याकडे कसं आलं? अर्जुन बघतो आणि सायली म्हणते की हे माझंच आय कार्ड माझ्यापासून का लपवतायत? आणि इथेच हा एपिसोड संपतो. तर आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.